अमोलजी मिटकर यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे, नाही जावळी तालुक्यातला आहे ना, बरं तो दुष्काळाबाबत त्याच्यावर बोलू का 2 मिनिटं? नाही आता मांडलं जनसुरक्षा ते कायदा झाला आणि लगेच हे सुरू झालंय म्हणून बोललो. आता त्या अनुषंगाने आलाच आहे ना. तो गुन्हेगार आहे. प्रवीण गायकवाडावर ज्यांनी हल्ला केला तो गुन्हेगार आहे. त्याला भाजपचा प्रतिनिधी केला. जनसुरक्षा कायद्याची जी आम्ही भीती दाखवत होतो ती आता खरी ठरते. तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. एवढं मोठं धाडस जर होत असेल तर दुर्दैवाचं आहे. आणि समाज ते नुसते एका विचाराचे नव्हे तर त्यांनी रोजगार उद्योग वगैरे यासाठी तरुणांसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे कारवाई कडक करावी अशी आमची मागणी आहे. सभापती महोदय, आज सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बसलेले आहेत. जावलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे. आपण पाटण, वाई, जावली वगैरे ह्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर पेरण्या झालेल्या नाहीत. आजही पेरण्या होतील का नाही अशी शंका आहे. आपण स्वतः पाटणच्यात आणि म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे. सभागृहामध्ये मी विषय मांडला होता त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की निकषात बसलं तर. आता निकष कुठला बघतोय? 10 दिवस सलग पाऊस पडला पाहिजे. 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडल्यानंतर तो निकषात बसतो. सभापती महोदय गांभीर्याने घ्यावं आणि त्या शेतकऱ्यांचा खरीप गेलाय त्यांना सरकारने मदत करावी ही अपेक्षा. खिंडवाडीमध्ये अशा पद्धतीचं एक आमरण उपोषण सुरू आहे. रस्ता मंजूर झालेला आहे. त्या PWDचा बांधकाम मधून मंजूर झालेला रस्ता या तिथल्या अमर वगैरे या तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं एवढ्यासाठी मंजूर झालेला रस्ता तिथे थांबवला आणि तो दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय. पालकमंत्री इथं आहेत. आपण PWDला सूचना करावी. मंजूर झालेल्या रस्त्यावर तिथे 300 मीटरचा रस्ता राहिला फार खराब आहे. तो करण्यासंदर्भातून सूचना करावी एवढी विनंती. 65 मिलीमीटर पाऊस आणि 10 दिवसाचा पाऊस 2 दिवसात पडल्यानंतर तुमचं काय असतं? आपण जरा लोकांचं गांभीर्याने घ्या. एक तर खचरा आहेत. 2 दिवसामध्ये 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला असेल सतत. तुम्ही सातारा आणि मदत पुनर्वसन मी महाराष्ट्राचं म्हणतो. महाराष्ट्राचं